तुम्ही जर बोललाच नाहीत ना तर अडचण वाढेल. म्हणून काय आहे ते खरं खरं सांगून टाका. अटेम्प्ट टू मर्डर 307 कलम लागले तुम्हाला. कम ऑन स्पीक अप. मला माझ्या मिस्टरांना भेटायचंय. I'm with you. या वेलकम डॉक्टर साहेब. नमस्कार कामत. नमस्कार नमस्कार. मला वाटलंच तुम्ही होडीने याल. नाही, प्रेमात पडण्यासारखाच निसर्ग आहे इथला. तसा रस्ता पण आहे, पण तो जरा वळसा पडतो लांबचा. अच्छा अच्छा. या, फारच सुंदर परिसर आहे. प्रवास चांगला झाला ना? हो. या. खूप रम्य परिसर आहे इथला. तुमचं वर्षाचं वास्तव्य इथलं संस्मरणीय होईल याची मला खात्री आहे. मॅडमना पण निसर्ग आवडेल इथला. डॉक्टर साहेब, मी मूळचा इथला नाहीये, मी देशावरचा. पण आता इथलाच झालोय. 20 वर्ष झाली मला इथे येऊन. ये या. सावकार.
100 वर्षापूर्वीचा वाडा आहे. सुरेख आहे. आता जुना झालाय. हो, मेंटेनन्स थोडासा कमी पडतोय. मी साहेबांना म्हणत होतो, म्हणजे हॉस्पिटलच्या जवळच क्वार्टर किंवा पलीकडे एक सुरेख डाक बंगला आहे. पण साहेब म्हणाले नाही, तुमचा हट्ट. हो, मीच म्हटलं वर्षभर गावात राहायचं तर मग गावातल्याच एखाद्या वास्तूत राहूया ना. हो, नाही, मी इथे तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा करून ठेवल्या. तुम्हाला आणखी काही लागलं तर मला आवर्जून कळवा. नक्की. पुढे शेवाळ आहे. पाऊस खूप पडतो. बघा, कौलांवर सुद्धा शेवाळ आहे. व्हेरी नाईस ना मधुरा. छान आहे. एवढं तुमचं काम आहे, एवढं मोठं नाव आहे तुमच्या क्षेत्रात, मग ते सगळं सोडून एकदम खेड्यात कसं काय डॉक्टर साहेब? आजोबांची इच्छा होती. मी लग्नानंतर पत्नीसोबत 1 वर्ष तरी खेड्यात काढावं आणि मला माझ्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातल्या लोकांपर्यंत करता येईल. वा वा. खरं तर माझा रिसर्च चालू आहे. इथे खूप मदत मिळणार आहे मला. बर. मी आले. या आलात. तुम्ही? मगाशी मी दार वाजवलं, कुणी उघडलं नाही म्हणून पुढच्या दाराकडे निघालो. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला म्हणून परत आलो. पाहत होतं दार बंद म्हणून पुन्हा वाजवलं. हा डबा बायजम्माचं दुखणं बळावलंय. स्वयंपाकाला नवीन बाई मिळेपर्यंत माझ्या घरची ही चटणी भाकरी. माझी बायको छान स्वयंपाक करते. थँक्यू. आणि हो, साहेबूची गोष्ट जरी खरी असली तरी घाबरून जायचं काहीच कारण नाही. साहेबून आजपर्यंत कुणालाच कधीही त्रास दिलेला नाही. फार साधा सरळ माणूस होता तो. तुम्ही त्या जागेचे फोटो काढलेत म्हणे? हो. मला मिळतील पाहायला? हो, तुम्ही या ना, आत या. हो.
फोटो होते ते जळाले. काय झालं मॅडम? आपण जाऊया इथून. मला भीती वाटते. स्वीटहार्ट, काय बोलतेस तू? हे सगळं अर्धवट सोडून जायचं? आणि का तर हे लोक काहीतरी नॉनसेन्स बोलतायत म्हणून. मधुरा, तू सध्या रिकामी आहेस. ऑक्युपाय युअरसेल्फ. काम कर, तुझा अभ्यास सुरू कर. डार्लिंग, आर्किओलॉजिस्ट आहेस तू. शास्त्रज्ञासारखा विचार कर. माझं शास्त्रही मला हेच सांगतं. जिथे हजारो वर्ष जीवाश्म आहेत, वर्षानुवर्ष मंत्रध्वनी चालतो, तिथे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते. ध्वनीशास्त्राच्या ह्याच सिद्धांतांवर हजारो वर्ष आपली मंदिरं अस्तित्वात आहेत. सम काइंड ऑफ एनर्जी इज देअर. नाहीतर इथली सगळीच माणसं अशी भीतीच्या अंमलाखाली नसती. ही एक सोशल सायकी आहे. आता हाच भाग बघ. मोठाली झाडं, निर्जन पट्टे, धो पडणारा पाऊस. शिवाय इतिहासात समुद्री चाच्यांच्या धाडी, पुरुषांची कत्तल, महिलांची लूट. आणि ह्यांना सगळ्यांना वाचवायला कुणीच वाली नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक परंपरागत भीती आपल्या मनात बसली. आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या सामाजिक स्तराप्रमाणे देवदेवस्की, वेताळ, मुंजा असल्या गोष्टींचा आधार शोधला, त्यांची स्थापना केली. काळ पुढे सरकला, पण ह्या असल्या गोष्टी आपल्या परंपरेत जाऊन बसल्या. मधुरा, भीती ही आपल्या मनाची अवस्था आहे. इट इज सायन्स. कितीही शूरवीर असला तरी त्याला एक विशिष्ट औषध इंजेक्ट केलं, तो गर्भगळीत होऊ शकतो. इट्स ऑल सायन्स. ही सगळी आपल्या मेंदूतली रासायनिक प्रक्रिया आहे. केमिकल प्रोसेस. मधुरा, हे सगळं डोक्यातून काढून टाक. आणि एक लक्षात ठेव, आपण जर आता परत गेलो तर ही भीती तुझ्या मनात कायम बसून राहील. तुझा आत्मविश्वास टळमळेल. मला यात काही रिस्क वाटत नाही. कमी हो. डोंट वरी, सगळं ठीक होईल. मधुरा, मधुरा, फोटो जळाले ह्याचं किती दुःख करशील. अजून चांगले फोटो काढ. चल, तुला तुझं आवडतं गाणं ऐकवतो.